नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th इंग्लिशच्या ज्या पोएम आहेत त्या पोएमचे ॲप्रिसिएशन इन शॉर्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टुडंट्स, ॲप्रिसिएशन हा क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये विचारला जातो. याच्यामध्ये पेपरला एक तुम्हाला पोएम दिली जाते क्वेश्चन 3 बी मध्ये आणि त्यानुसार तुम्हाला ॲप्रिसिएशन बनवायचं असतं. तर या ठिकाणी सोप्यात सोपं चांगल्यापैकी ॲप्रिसिएशन तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघाल की सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट विटमन हे ॲप्रिसिएशन आपण इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये बनवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 5 पॉईंट आणि जास्तीत जास्त 6 पॉईंट्स मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला याचे कोणकोणते ॲप्रिसिएशन हे सांगतो आहे. नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याला एक्सप्लेन करून कशा प्रकारे आपण त्याला इझिली लिहू शकतो हे सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. या ठिकाणी नंबर 2.2 इंडियन व्ह्युअर सरोजिनी नायडू हिचं ॲप्रिसिएशन या ठिकाणी आपण केलेलं आहे. इंडियन व्ह्युअर ही सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली ही कविता आहे. हे लक्षात ठेवा, कवितेमध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही ट्रान्सलेशन मी जाणीवपूर्वक दिलेले आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना थोडं इंग्लिश समजायला प्रॉब्लेम होतो तो मराठीमध्ये सुद्धा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी इंडियन व्ह्युअरचे 3 पॉईंट हे नेक्स्ट पेजवर आपण पाहत आहोत. तर तुम्ही बघून घ्यावं, गरज वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉट घ्यावा. आता या ठिकाणी 2.3 इंच केप रॉक या कवितेचं सुद्धा ॲप्रिसिएशन मी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे पॉईंट बघून तुम्ही थोडंसं अभ्यास करावा. नेक्स्ट 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो जी एडगर गेस्ट यांनी ही पोएम लिहिलेली आहे. या छोट्याशा व्हिडिओचं महत्त्व हे आहे की तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये याचं स्पष्टीकरण अवेलेबल करून दिलेलं आहे. हॅव यू अर्न युअर टुमॉरोचं या ठिकाणी तुम्हाला ॲप्रिसिएशन दिसत असेलच. नेक्स्ट पाहूया 2.5 फादर रिटर्निंग होम इज रिटन बाय दिलीप चित्रे. तुमच्या लक्षात येईल का प्रत्येक ठिकाणी मी पॉईंटचा वापर करून ॲप्रिसिएशन पूर्ण करण्याचा किंवा चांगल्यापैकी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट 2.6 मनी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि याचा यूज तुम्ही जर तुमच्या परीक्षेला बोर्डाच्या ॲप्रिसिएशन पडलं तर चांगलं वाचून समजून घेऊन तुम्ही याला लिहू शकतात. हे लास्ट पेज आहे. थँक्यू.